हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण. तर हा व्लॉग मी खूप लेट पोस्ट करते आहे. मी माहेरी गेले होते, तिकडे बिझी होते आणि हा प्लॅन आमचा खूप अचानक ठरलेला होता. म्हणजेच की हे रात्री कामावरून आले आणि त्यांची अचानक मीटिंग ठरली ती कुठे, तर पुण्याला. माझं माहेर आहे पुणे आणि ते म्हटले की मला पुण्याला उद्या सकाळी लवकर जायचं आहे. पण आमचं जायचं काही नक्की नव्हतं. तर मी म्हणलं माझं काम आहे तर मला पण घेऊन चला. पण ते काही म्हणत होते की नको नाही म्हणून. आणि त्यांच्या काय मनात आलं मला माहिती नाही. आम्ही मागच्या वेळेस रांजणगावला जाताना आम्ही तिथे अचानक गेलो होतो माहेरी आणि लगेच आलो. पण येताना सगळ्यांचं तोंड पडलेलं होतं आणि येऊ वाटत नव्हतं. सो ते म्हणले की एका दिवसाची बॅग भर. म्हणजे ते मला 10 वाजता म्हणले एक दिवसाची बॅग भर. मी खूप खुश झाले आणि बॅग भरली. सकाळी आम्ही 4 वाजता उठलो आणि हे दोघंजण झोपलेले होते आणि आमच्या घरात सगळे सरप्राईज झाले गेल्यानंतर. गाडीत हे दोघेही पारोशेच होते. आम्ही दोघांनीच आंघोळ केलेली. मग माहेरी गेल्यानंतर ह्या दोघांनाही मी आंघोळ घातली आणि सगळे जब्बर खुश झाले. सगळ्यांना वाटलं काय झालं, ही सकाळी सकाळी आली आहे. पण मी म्हटलं काही नाही, मी आली आहे, असंच त्यांची मीटिंग आहे म्हणून आम्ही आणि संडेच होता नेक्स्ट डेला. सो म्हणून आम्ही आलेलो आहे आणि खूप छान दिवस गेला. खूप मस्त वाटलं. कुठलीही मुलगी असू दे, सासर घरून माहेरी जायचं म्हटल्यावर जब्बर खुश होतंच, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मी पण खूप खुश झाले होते. चला एक दिवस का होईना पण आपल्याला खूप छान वाटेल, सगळ्यांना भेटून होईल. आणि नुकतंच माझ्या बहिणीचं आता लवकर जवळ लग्न आलेलं आहे एप्रिलमध्ये आणि त्याचीच थोडी मला शॉपिंग करायची होती. झालं असं की आम्ही शॉपिंगला गेलो खरं, पण ह्या 3 मुलांनी आम्हाला एवढं वेळ लावलं की सांगायलाच नको. आणि असा काही आमच्या घरी बेत केला होता. आणि इकडे बिर्याणीची तयारी चाललेली होती. आम्ही रात्री बिर्याणी, आमची दीदी खूप छान बनवते आणि तिने ती बनवलेली होती, तिचं काम चाललेलं होतं. आणि एक नंबर जब्बर टेस्ट. आणि मी ती बिर्याणीची पोस्ट पण केलेली आहे रेसिपी, नक्कीच जाऊन पहा. आणि खूप चवदार आणि चविष्ट लागते, अशी बाहेरही कुठेच मिळणार नाही. आणि तसंच सुक्कं चिकन पण रेसिपी मी पोस्ट केलेली आहे, त्याची पण तुम्ही नक्कीच पहा. माझ्या मम्माची ती रेसिपी आहे आणि खूप छान जब्बर टेस्ट येते गावाकडच्या पद्धतीसारखी. तर आमचं इकडे चिल्ल्या पिल्ल्यांची गँग जमा झाली की खूप वैताग देतात, सगळ्यांना वेड लावतात आणि यांची धांगडधिंगा चाललेला होता. तर मी म्हणत होते शॉपिंगला गेलो आणि ह्या तिघांनी आम्हाला एवढं वेड लावलं की काही शॉपिंग करून दिली नाही. त्यामुळे मला काही शॉपिंग करता आले नाही, त्यांचंही मला धड नीट घेता आलं नाही. आणि त्यात संडे होता, म्हणजे आम्ही यायच्या दिवसाच्या दिवशी शॉपिंगला गेलेलो आणि संडेमुळं खूपच गर्दी होती. आमचा हा लाडूबा आमच्या मावशीकडे जात नव्हता, माझ्या बहिणीकडे. तो कोणाकडेच म्हणजे माझ्याजवळच बसायचा. खूप दिवसांनी गेल्यामुळे तो असं कोणाकडेच जायला नको म्हणत होता आणि मी नाही दिसले की तो रडायचा. पण थोडासा नादावला होता, म्हणजे हे झाला होता, खेळत होता यायच्या टायमिंगला पार. ह्या दोघींचं चालले की आमचे व्हिडिओ काढू नको. आणि हा काय घरात स्वस्त बसत नाही, तो आजीने त्याला खाली थोडा वेळ घेऊन गेली नादवण्यासाठी. इथे एक खाली सोसायटीच्या खाली श्री दत्तांचं मंदिर आहे आणि मुलगा असा, आम्ही खाली नुकतंच बसायला गेलो होतो, घरात खूप त्रास द्यायला लागला आणि तो तिथे गेला आणि पाया पडला. आणि मी तो व्हिडिओ काढायच्या मिस झाला तो व्हिडिओ माझ्याकडून, म्हणजे काढता नाही आला. पण तो सारखा जात होता आणि बरोबर हात जोडून देवाचा नमस्कार घालत होता आणि त्याला बेल पण, घंटी पण वाजवायची होती. तर आम्ही नॉनव्हेज खाल्ल्यामुळं आम्हाला आज जाता येत नव्हतं, पण माझ्या बहिणीने त्याला उचललं आणि बेल वाजवली, घंटी वाजवली आणि तो जब्बर खुश झाला. त्याला असं खूप आवडतं, देवाचं थोडंसं वेळ आहे. देव म्हणेल मला तू विसरली पण तुझा मुलगा नाही. तर लहान मुलं असल्यामुळे मला श्री स्वामी समर्थांची सेवा पण करता येत नाही, असं खूप हे झालेलं आहे. पण मुलगा मोठा झाला तर मी नक्कीच स्वामी सेवा परत सुरुवात करणार आहे. सध्या मला 2 मुलं आहेत आणि त्यांच्यामुळे हे हँडल होत नाही आहे. आणि खालीच होतो तर आमची मावशी आली होती. ती मावशी खूप लेट आली आणि आम्ही तिला ओरडत होतो की आम्ही सकाळपासून तुझी वाट बघतोय आणि ती खूप लेट आली. त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या आणि 11 वाजल्या
जेवण वगैरे झालं आमचं. जेवण झाल्यानंतर आईस्क्रीमचा बेत होता, आईस्क्रीम खाल्ली आणि मावशीला उशीरच होता. सो तिला म्हटलं आम्ही थांब, पण ती थांबली नाही. एकतर खूप दिवसांनी भेटतो आणि ती अशी घाईघाईत येते, खूप लेट येते, असं बोलणं वगैरे होत नाही. त्यामुळे हे असं होऊन जातं. आणि यायच्या दिवशी आम्हाला पावभाजी केली होती. आम्ही शॉपिंगला गेलेलो. शॉपिंगमध्ये मी हे घरी आल्यानंतर व्हिडिओ काढलेत. हे असे टी शर्ट 2च घेतले दादूला, म्हणजेच अद्विकला, आणि 3 टी शर्ट घेतलेत मुलीला, आरवीला. तर मी हा ड्रेस घेतलेला होता, तो मला खूप पछतावा झालेला आहे. मी घाई गडबडीत घेतला आणि तो डॅमेज निघाला. खूप वाईट वाटलं. जाऊ देत, आता गेल्यानंतर चेंज करून दिला तर छानच. आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजेच परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही जेवण रात्रीचं तिथे केलं नाही. मम्मा म्हणत होती की मग जेवण करून जा, ती ऑर्डर करतच होती. पण तेवढ्यात मी म्हटलं की नाही, आम्ही खातो, जातानाच बाहेर जेवतो. आणि मी यांना म्हटलं होतं की आपण अमराईला जाऊयात. येतानाच म्हटलं होतं की खूप लांबून माणसं जातात, आपण एकदाही गेलो नाही. पण गेलो. तिथेही जाऊन असं काय सांगायचं, फक्त दिखावा मोठा, पण चार्जेस तर अशा लेवलचे लावलेले आहेत की काय सांगायलाच नको. पण आम्ही स्टार्टर मागवलं, तिथूनच मूड ऑफ झालेला होता. स्टार्टरवरूनच ठरवलं की जेवण कसं असेल. आणि सूप जरा त्यापैकी बरं होतं, पण त्यांनी पनीर चिली मागवलेली, ती पण खूप बेकार लागली. आणि ती तसं झाल्यानंतर मी म्हटलं की यांना जेवण नको ऑर्डर करायला, यातच हेच जात नाही आहे, तर आपण फक्त दम बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी मागूयात. आमचे मिस्टर आहेत व्हेजिटेरियन, मी आहे नॉन व्हेजिटेरियन. पण मी म्हटलं की चला आपण फक्त बिर्याणीच खाऊयात. ती पण एवढी बेकार लागली की काय सांगायचं. आपलं घरचं जेवण तरी खूप छान बाबा. तर काय मूड ऑफ झालाच. पण आता अद्विक झोपलेला होता आमचं अख्खं जेवण होईपर्यंत, आणि खाली आल्यानंतर तो उठला. आमचे फोटो वगैरे चाललेले, व्हिडिओ चाललेले, आणि तो उठल्यानंतर थोडंसं ह्याला खेळवलं. इथे छोटंसं गार्डन होतं, ह्यांची चाललेली मस्ती, मी चाललेला माझा व्हिडिओ. आणि ही मी कॉफी घेतली होती आणि आम्हाला पहिला टाईम लागला, म्हणजे मिळालाच नाही. आणि ती एवढी थंडगार कॉफी झाली गरम. इथून पुढे निघालो घरी. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग.